आशू ऐक ना, हे सगळं काय चाललंय? कुठे चाललंय? तुला गंमत आहे गंमत. गंमत. आशू मी काय म्हणते, आपण परत हनीमूनला वगैरे चाललोय का? मला आवडेल ना. चल चल जाऊ. नाही पोचलो पोचलो. हनीमूनला वगैरे नाही चाललंय. मग काय? अगं तुला कळेल ना, सरप्राईज आहे. अरे यार, पण पण मी काय म्हणते, बाकीचे घरचे कुठे? त्यांना काही बोलवलं नाही, काही माहित नाही त्यांना, आणि कोणाला कळलं तर काय बोलतील ते? शिवा, कोणी कशाला काय विचारेल? हा अरे पण उगाच. ऐक ना, हे सगळं काय चाललंय आणि तुला काय झालंय? माहित नाही. म्हणजे डोळे उघड. आशू तुझा हात माझ्या चेहऱ्यावर. मी कसं उघडू? हा उघड. कुठे काय आहे? काय चाललंय? काय झालंय? अरे हा, एक काम कर, शिट्टी मार. आशू ऐक ना, म्हणजे मला माहिती आहे की मला चहा खूप आवडतो, पण आता झालं ना, चहा पिऊन झाला, सगळं झालं, मग काय आहे? तू शिट्टी मार ना. चहा नाही, शिट्टी मार. कुठे काय आहे? काय? तेव्हा सरप्राईज. शिवा, काय झालं? तुला सरप्राईज आवडलं नाही का? तसं नाही रे आशू, पण तुला मी सांगितलं होतं ना की मी असं वाढदिवस वगैरे नाही साजरा करत. मला नाही आवडत. मला ते सगळं जुनं आठवतं परत. शिवा, मी तुला आता एक गोष्ट सांगतो जी तू मला खूप पूर्वी सांगितली होतीस. आयुष्य आहे, पुढे जात राहायचं. जे काही घडून गेलं ते विसरून जातं. मूव्ह ऑन. अरे पण पप्पांना कसं असं सोडून देऊ? मी तुला म्हणत नाही की पप्पांना विसर. मी असं म्हणतोय की तू तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी एवढी नाराज आहेस. तुझ्या पप्पांना कसं वाटेल की तू तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी एवढी दुःखी आहेस, नाराज आहेस? त्यांची हीच इच्छा असेल ना की शिवानी मस्त आनंदात राहावं, वाढदिवसही आनंदात साजरा करावा, नाही का? तू असा विचार कर की मी ही जी सगळी सरप्राईजेस देतोय आणि हे जे सगळं करतोय ती तुझ्या पप्पांची इच्छा आहे. आफ्टर ऑल त्यांनीच तुला सांगितलं होतं ना की आयुष्यात पुढे जाणं गरजेचं आहे. काय आता तू आराम कर. हे बघ, उद्याचा दिवस ना खूप मोठा आहे. तुला खूप फिरवणार आहे मी इकडून तिकडे. म्हणजे टेन्शन नको घेऊ, मजा येईल. तू असला ना, काही टेन्शन नाहीच आहे. झोप जा. झोपते. जा. आपण कापला असतो ना दिवसा. अगं आई, ते काय झालं, ताना गँग पण आली होती, मांजा पण होता, आणि आजकाल सगळे 12 वाजता केक कापतात रात्री, आणि तुम्हालाही उगाच जागरण नको म्हणून आम्ही कापून घेतला. हो काकू, ऍक्च्युली काल फक्त केक कटिंग केलंय. आज पण केक कटिंग करणारच होत ना, सोबत ओवाळणी वगैरे सगळं आजच होणार. आणि अजून 24 सरप्राइजेस पण बाकीच आहेत. 24 गिफ्ट म्हणजे काय? अगं म्हणजे हा जो अनरोमॅन्टिक दादा आहे ना, तो कधी नाही तो आजकाल रोमॅन्टिक व्हायला लागलाय, म्हणून त्याने शिवाच्या बर्थडे साठी 25 सरप्राइजेस प्लॅन केलेत. आशू एवढं? हा अगं, आता तिने केवढं काय काय केलं आपल्या फॅमिलीसाठी. तुझं मंगळसूत्र चोरीला गेलं होतं, तिने परत आणलं. तो आता सगळा खूप मोठा इश्यू झाला होता कामगारांबरोबर, तो सॉल्व्ह केला. आपण एवढं तरी तिच्यासाठी करूच शकतो. आणि समजा तिने काहीही केलं नसतं तरीही ती आपली एक फॅमिली मेंबर आहे. सो मी एवढं करायलाच हवं ना. हो, आणि आता ती आपली फॅमिली मेंबरच झाली आहे ना, हो ना आई? बरं चला संपदा, जरा एक काम आहे महत्वाचं. चल, ते सगळं रॅपिंग वगैरे करायचंय. आम्ही आलोच. ब्रेकफास्ट रेडी. अगं आई, ते काय झालं, ताना गँग पण आली होती, मांजा पण होता, आणि आजकाल सगळे 12 वाजता केक कापतात रात्री, आणि तुम्हालाही उगाच जागरण नको म्हणून आम्ही कापून घेतलं. हा जो अनरोमॅन्टिक दादा आहे ना, तो कधी नाही तो आजकाल रोमॅन्टिक व्हायला लागलाय, म्हणून त्याने शिवाच्या बर्थडे साठी 25 गिफ्ट प्लॅन केलेत.
हो, आणि आता ती आपली फॅमिली मेंबरच झाली आहे ना, हो ना आई? आई, पाणी इथे ठेवते, नंतर घे. शिवाचं जरा जास्तच कौतुक चालू आहे ना बाहेर, तुला नाही असं वाटत? बर्थडे पण आहेच तिचा म्हणा. आशू हल्ली वेगळाच वागायला लागलाय ना, म्हणजे पहिलेसारखा नाही राहिलाय आता. शिवाकडे कसं पहिले लक्ष नाही द्यायचा, तिच्याशी वाकड्यात बोलायचा, हल्ली तिला काय हवं नको ते सगळंच बघायला लागलंय. काही हरकत नाही. काय? हो, म्हणजे ती मुलगी काही वाईट मुलगी नाहीये, काही हरकत नाही. हो, म्हणजे मलाही असंच वाटतंय. चला, म्हणजे चिंता करायची काहीच गरज नाहीये, आणि तुला पण सगळं मान्यच आहे, मग आनंद साजरा करायला हवा. मी आलेच, बर्थडेची तयारी करते, सेलिब्रेशन करायला हवं आता. शिवा वाईट नाहीये, पण मला सून म्हणून ती मान्य नाहीये. पण आता ह्या परिस्थितीत करायचं काय कळतच नाहीये मला.